करिअर दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईचे रेल्वे पोलीस अलर्ट मोडमध्ये गर्दीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। पाकिस्तानची पुन्हा कर्जासाठी याचना चीनकडून मागितलं 10 अब्ज युआनचं कर्ज, तर आर्थिक गरजांसाठी पाकिस्तान अन्य देशांवर अवलंबून। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्याच्या दरम्यान मधमाशांचा हल्ला, सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी केला हल्ला, हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 96.24% मतदान पूर्ण, 18 जागांसाठी 5431 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात मोर्चा, यावेळेस पाकिस्तानचा झेंडा जाळत केला हल्ल्याचा निषेध। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतरही परदेशी पर्यटकांचा ओघ, परदेशी पर्यटकांना पहलगामला भेट देण्याचा निर्णय। भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून मिळाला नागरिकांना दिलासा। बीडच्या केज तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी कोसळली झाडं, तर यामध्ये फळझाडांचं देखील मोठं नुकसान। माणेगावच्या सटाणा तालुक्यात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च, या कॅन्डल मार्चमध्ये हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना वाहण्यात आली श्रद्धांजली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।